कोल्हापुरातील राजारामपुरी इथल्या गावरान मिसळजवळ अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं छापा टाकून प्रज्वल देवगिरीकर, स्वप्नील माने आणि विनायक माने यांना ताब्यात घेतलं। यापैकी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या माने बंधूंना अटक करण्यात आली। त्यांच्याकडून 50,000 रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलंय। व्यायामपटू धष्टपुष्ट तब्येतीसाठी मेफेनटेरमाइन सल्फेटचा वापर करतात। त्यांना हे इंजेक्शन पुरवण्याचं काम सदर बाजार इथला स्वप्नील माने करतो। तसंच गांजा सदृश पदार्थ देखील विक्री केले जातात। याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली। त्यानुसार या पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 2 मे रोजी सायंकाळी राजारामपुरी इथल्या गावरान मिसळजवळ छापा टाकला। या छाप्यात विनायक माने याच्याकडून मेफेनटेरमाइन सल्फेटच्या 77 बाटल्या आणि इतर साहित्य असं 50,000च्या वस्तू पोलिसांनी जप्त केल्या। या कारवाईत अंमली पदार्थांचं सेवन करणारा प्रफुल्ल देवगिरीकर याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय।